टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी अशा प्रकारची मागणी आता जोर धरत आहे। बजरंग दलासोबतच आता विश्व हिंदू परिषदेने सुद्धा अशा प्रकारची मागणी जी आहे ती लावून धरलेली आहे। आपल्या सोबत महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे मंत्री विश्व हिंदू परिषदेचे गोविंद सेंडे सर आहेत। सर काय सांगाल, काय नेमकी तुमची मागणी आहे? एकतर थोडंसं करेक्शन तुम्ही आपल्या याच्यामध्ये करा। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद हे दोन संघटन नाही आहेत। विश्व हिंदू परिषदेचंच युवा संघटन बजरंग दल आहे, म्हणून विश्व हिंदू परिषद जो निर्णय घेतो त्याचं इम्प्लिमेंटेशन बजरंग दलाच्या माध्यमातून होतं। या थळगा जो इथे आहे आणि त्या औरंगजेबला ज्या प्रकारे महिमामंडित करण्याचं काम काही लोक करत आहे त्याचा आमचा विरोध आहे आणि हे वारंवार होईल, म्हणून आमचं म्हणणं आहे की तो थळगा हटवला पाहिजे। ह्या देशामध्ये अनेक असे स्थानं होते। थेट 1947 साली आपण जर गेलं तर जॉर्ज पंचमचा पुतळा हा दिल्लीमध्ये होता। देश स्वतंत्र झाल्याबरोबर त्याला हटवलं का बरं? कारण तो आमच्या गुलामीचा प्रतीक होता। तर असेच अनेक रस्त्यांची नावं, गावांची नावं हे जी होती हे पण बदलण्याचं काम झालं। महाराष्ट्रामध्ये पण झालं। औरंगाबादने नाव होतं त्याचं संभाजीनगर नाव झालं। अहमदनगर नाव होतं त्याचं नाव अहिल्यादेवी वरती ठेवण्यात आलं। का बरं केलं हे आमच्या गुलामीचे प्रतीक होते, आम्हाला हे चिडवत होते, म्हणून हा थळगाही आम्हाला चिडवत आहे। कारण त्याचा आज महिमा मंडन करणं सुरू झालेलं आहे। उद्याला तिथे जाऊन कोणी उर्स भरेल याची कोण गॅरंटी घेणार आहे? ते नाही झालं पाहिजे, म्हणून आमचा विरोध आहे आणि म्हणून तो थळगा तिथून हटवायचा आहे। सर, राज्यभर आंदोलन केले जाणार आहे, कशा प्रकारे या आंदोलनात स्वरूप राहणार आहे आणि तिकडे कूच करायचं? स्टेप बाय स्टेप आम्ही जाऊ। आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नावाने कलेक्टरला ज्ञापन देणार आहोत, काही प्रदर्शन करणार आहोत, काही ठिकाणी पुतळे जाळणार आहोत, त्याच्यानंतर दुसरी स्टेप ठरवू, तिसरी स्टेप ठरवू। शेवट आमची स्टेप राहणार आहे चलो संभाजीनगर, ही आमची शेवटली स्टेप आहे। सरकारला पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याकरता आवश्यक तो वेळ द्यावा लागतो, तो वेळ सरकारने घ्यावा, पण लवकरात लवकर हा निर्णय करावा, नाही तर आम्ही संभाजीनगर कूच जेव्हा करू त्याची पूर्ण जबाबदारी सरकारची राहील। बाबरी मस्जिद सारखी पुनरावृत्ती यामध्ये होईल असं होऊ शकते, पण बाबरी पण ध्वस्त होण्याच्या आधी 8 वर्ष आंदोलन चाललं, समाज उद्दलित झाला आणि ते उद्दलित समाजाने आपल्या शौर्याचा प्रगटीकरण करून तो बाबरी ढाचा ध्वस्त केला। त्यामुळे वेळ द्यावा लागतो, वेळ लागत असतो, समाजाला उभं करावं लागतं, मनस्थिती तयारी करावी लागते, ते आम्ही करणार आहे। नक्कीच बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आता हे आंदोलन उभं करणार आहे आणि ते आंदोलन शेवटापर्यंत नेण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न असेल असं विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात येतं। कॅमेरामन सचिन सायामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।